नमो बुद्धाय. आज 3 जुलै. ह्याच दिवशी 3 जुलै 1851ला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी शाळा उघडली. स्त्री शिक्षणाच्या क्रांतीने अज्ञान, अन्याय आणि असमानतेच्या अंधकाराला पहिल्यांदा फोडले. पण काहीचे अज्ञान आजही गेलेले दिसत नाही. ज्या सावित्रीने अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकवलं, त्या सावित्रीच्या वाड्यात वडाच्या झाडाला वेढे मारताना काही महिला दिसतात. ज्यांनी जीवाचे रान करून स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्या ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची थोडक्यात माहिती पाहू. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला. जन्मठिकाण कटगुण, सातारा. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई गोविंदराव फुले. थॉमस पेन व शिवाजी महाराज यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे कार्य सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी, समाजसुधारक, लेखक, महिलांसाठी शिक्षण, जाती व्यवस्था, अस्पृश्यता निर्मूलन. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831ला झाला. ज्योतिरावांसोबत त्यांचे लग्न झाले त्यावेळेस त्यांचे वय 9 वर्षाचे होते. ज्योतिरावांनी त्यांना वाचायला लिहायला शिकवले आणि त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. असे हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. या दोघांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. शिक्षणाच्या माध्यमातूनच मानवाची खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगती होऊ शकते, हा डोळस विचार ह्या जोडीने अतिशय दूरदृष्टिकोनातून तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलींसाठी पुण्यामध्ये शाळा काढली. या शाळेत शूद्र, अतिशूद्र मुलींसाठी प्रवेश दिला गेला, ज्यांना मनुवादी समाजव्यवस्थेने अतिशय खालच्या दर्जाची वागणूक दिली होती. ज्योतिबा फुले म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. मुलींना शाळेत आणण्यासाठी या दोघांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मुलींना शिक्षण दिले. त्यामुळेच आज स्त्रिया सर्व क्षेत्रात आपल्याला दिसतात. ही सगळी पुण्याई ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची आहे. या दोघांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.